बसला आग लागली, गळ्यात काच घुसली. मात्र सोबत असणाऱ्या 2 मुलांना वाचवण्यासाठी आईने जीव मात्र गमावला. मात्र जन्म दिलेल्या 2 लेकरांना तिने वाचवले. ही घटना घडली आहे उत्तर प्रदेशात. काल यमुना एक्सप्रेसवेवर जो अपघात झालाय याच्यामधली ही हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आईने स्वतःचा जीव गमावून 2 लेकरांना वाचवलं आणि पुन्हा जगाला दाखवून दिलं की आईचं प्रेम काय असतं. एक आई तिच्या 2 लेकरांना घेऊन म्हणजे प्राची आणि सनीला घेऊन त्यांच्या वडिलांना म्हणजे स्वतःच्या पतीला भेटण्यासाठी उत्तर प्रदेशातील नोएडा या गावात जात होती. खूप दिवसांनी आपल्याला बाबा भेटणार म्हणून दोन्ही मुलं आनंदित होती. सोबत तीही आनंदित होती कारण की कुटुंबासोबत आता तिला चांगला वेळ घालवता येणार होता. पण नशिबात काहीतरी वेगळंच होतं. बस यमुना एक्सप्रेसवेवर आली आणि अपघात झाला. त्याचं झालं असं की पहाटेच्या सुमारास दाट धुकं होतं. या दाट धुक्यामुळे ड्रायव्हरला दिसलं नाही आणि वाहनं एकमेकांना धडकली आणि त्याच्यामध्येच पार्वती देवी ज्या बसमधून प्रवास करत होती त्या बसला भीषण आग लागली आणि या आगीत होरपळून जवळपास 13 जणांचा मृत्यू झालाय तर 43 जण जखमी आहेत. पण या सर्वांचा मृत्यू झाला असला तरीही एक घटना जी आहे तिचंच जगभरात कौतुक होते. खरं तर ती दुःखद आहे पण तीच घटना दाखवते की आईचं प्रेम काय असतं. पार्वती देवी तिच्या 2 मुलांना घेऊन जात होती पण तिला कळलं की बसला आता आग लागली आणि आपण काही यातून वाचू शकत नाही. पण तिने स्वतःच्या लहानग्यांना म्हणजे तिच्या स्वतःच्या काळजाच्या तुकड्यांना वाचवण्यासाठी प्राधान्य दिलं आणि 2 मुलांना खिडकीतून बाहेर काढलं. तुम्ही खिडकीतून बाहेर जा, तुमचा जीव वाचवा असं तिने सांगितलं आणि मुलांना खिडकीतून बाहेर काढून स्वतः मात्र अडकली. पार्वती देवी स्वतः बाहेर निघताना तिच्या गळ्याला काचेचा तुकडा लागला आणि तिथेच तिचा मृत्यू झाला. 2 मुलांनी ही आपबीती तिच्या दिराला म्हणजे स्वतःच्या काकांना सांगितली की आईने आम्हाला दोघांना वाचवलं, पण आई अडकली आणि आई बेशुद्ध पडली. पोलिसांनी जेव्हा आग शांत झाली तेव्हा पार्वती देवीचा शोध घेतला, पण मृतदेह जळून एवढे खाक झाले होते की नेमकी पार्वती कोणती आणि इतर कोणते हेही ओळखू शकले नाहीत. आणि ह्या 2 मुलांनी मात्र स्वतःचा जीव वाचवला असला तरीही त्यांची माया देणारी आई गमावली आहे. स्वतःच्या गळ्याला काचेचा तुकडा लागलेला असताना स्वतःच्या 2 लेकरांना वाचून 2 काळजाच्या तुकड्यांना वाचून पार्वती देवीने आईपणाचं जिवंत उदाहरण दाखवून दिले. म्हणूनच असं म्हणतात की काळ कितीही मोठा असू देत आणि संकट कितीही वाईट असू देत, जरी त्यातून तुम्हाला देव वाचवू शकला नाही तरी तुम्हाला त्यातून आई वाचवू शकते.